नमस्कार. दिनांक 12 मार्च. कथेचं शीर्षक आहे स्वामी तोहे अक्कलकोट में. महाराज एकदा देशमुखांच्या वाड्यात असता सय्यद नावाचा एक मुसलमान तेथे आला. अक्कलकोट के स्वामी कहाँ है अशी चौकशी करू लागला. त्या सरशी महाराजांनी कडकडून शिवी देत स्वामी तोहे अक्कलकोट में, इधर क्या है उधर देख असे म्हणत मस्तकाकडे बोट दाखवले. त्या सरशी तो सय्यद मुसलमान तटस्थ होऊन भाव समाधीत गेला. जवळजवळ अर्धा पाऊण तासाने महाराजांनी कृपा कटाक्ष टाकून त्यास भानावर आणले. देवाच्या शोधार्थ निघालेली अनेक माणसे स्वामी चरित्रात भेटतात. देवभेटीची त्यांची उत्कंठा तगमग आपल्याला विलक्षण मोहक वाटली तरी ती त्यांची अवस्था एका जन्मातील नक्कीच नसते. किती जन्म त्यांनी या वाटचालीत घालवून ते इथवर मजल मारत आले याची आपण कोणालाच कल्पना करू शकत नाही. परंतु ज्या अर्थी ते श्री स्वामी समर्थ महाराजांसारख्या अद्वितीय अनुपम सद्गुरूपर्यंत येऊन पोचले त्या अर्थी त्यांची आतापर्यंतची अथक वाटचाल संपून ते आता शेवटच्या टप्प्यात आले असल्याची नक्कीच जाणीव होते. सय्यद मुसलमानाने स्वामी कुठे आहेत ही अशी साधी चौकशी करणारा प्रश्न विचारला होता, पण महाराजांनी उत्तरादाखल जे शब्द उच्चारले त्यामागे सद्गुरूची शक्ती तेज होते. अरे गुरु गुरु करीत बाहेर काय पाहतोस, आत बघ अशा अर्थाचा त्या शब्दांनी अलीबाबाची नव्हे अल्ला तालाची गुहाच उघडली. त्या निराकाराच्या निरंजन गुहेत सय्यद अलगद पोचला. तिथल्या निरुपम अनिर्वचनीय आनंदाने बेहोश झाला. काय होते ते खरे तर काहीच नव्हते आणि तरीही सर्व काही होते. जे होते ते घट्ट जाड असे काही नव्हते, पातळ द्रवासारखेही नव्हते, प्रत्यक्ष डोळ्यांना दिसत नव्हते, कानांना ऐकू येत नव्हते. सर्व ठिकाणी असूनही ते कोठेही नसल्यासारखे होते, पण तरीही ते काहीतरी होतेच होते. जाणीवेच्या पातळीवरून नेणिवेत कधी गेलो हे कळण्याआधी सय्यद त्या काहीतरीत विरून गेला. जे काही होते तेच तो झाला होता. त्या आनंद रूपाचाच तो आनंदी आनंद झाला होता. त्या आनंदाने सारे अवकाश भरून तोच दशांगुळे उरला होता. न सांगता येणाऱ्या एका निवांत निराकाराचा तो साक्षात अनुभव होता. तंद्री लागली युगांची हरवून या जाणीव, गूढ निगुडांत होती निथळवणारी नेणीव अशा विलक्षण अवस्थेत तो होता. त्या अवस्थेत तो जे अनुभवित होता ते नासदीय सुक्तात म्हटल्याप्रमाणे सत नव्हते, असतही नव्हते. ते अगाध गहन होते तरी काय, नाशिवंत आणि अविनाशी अशा भेदापलीकडील ते होते. रात्रही नव्हे दिवसही नव्हे अशा विलक्षणात ते पहुडले होते, पसरले होते. ते आपल्या शक्तीने वायूशिवायच श्वास उच्छ्वास म्हणजे हालचाल करीत होते. स्वतः सय्यद मुसलमान त्या विलक्षण स्वसंवेद्य अनुभव झाला होता. ती स्वामी समर्थांची विलक्षण कृपाच होती. धन्यवाद.